नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आजचा आपला टॉपिक आहे शरण, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात करोजन। आणि आजचं रासायनिक अभिक्रिया व समीकरणे आजचा आपलं शेवटचं लेक्चर असेल। या लेक्चरमध्ये मी तुम्हाला काही एक्स्ट्राचे MCQ सुद्धा प्रोव्हाइड करेल। याचे MCQचा सेशन आपल्या 1000च्या सिरीजमध्ये झालेला आहे, परंतु काही सुटलेले जे MCQ होते ते मी आता या लेक्चरच्या एंडला तुम्हाला सांगेल, ठीक आहे। तर आजचं टॉपिक आहे शरण किंवा कोरोजन। याचा जो मीनिंग आहे, मीनिंग काय एकदम सिंपल आहे। डेली लाईफमध्ये तुम्ही पाहिलं असेल, डेली लाईफमध्ये एखादी वस्तू गंजते तर त्याला म्हटलं जातं शरण किंवा त्याला म्हटलं जातं कोरोजन। तर गंजण्यासाठी कोणकोणत्या 3 गोष्टी असतात त्या महत्त्वाच्या असतात। तर समजा तुम्हाला लोखंड गंजण्याची प्रक्रिया पाहायची आहे आणि पुस्तकामध्ये सुद्धा लोखंडच गंजण्याची प्रक्रिया दिलेली आहे, म्हणून आपल्याला काय लागेल, पहिली गोष्ट तर ते आहे तुम्हाला लागेल धातू, म्हणजे तुमचं जे लोखंड आहे ते तुम्हाला लागणार आहे। दुसरी गोष्ट आहे, तुम्हाला जर एखादी वस्तू गंजत आहे तर त्याच्यासाठी दुसरी गोष्ट लागते ती म्हणजे पाणी, आणि तिसरी गोष्ट जी आहे ती लागणार आहे ऑक्सिजन। मग आता या 3 गोष्टी लागतात का आणि कशा पद्धतीने या 3 गोष्टी लागतात, याच्यासाठी तुमच्या पुस्तकामध्ये एक प्रयोग दिलेला आहे आणि आपण तो प्रयोग करूया की प्रयोग कशा पद्धतीने असेल। तीन गोष्टींचा इफेक्ट गंजण्यावर कशा पद्धतीने होतो त्याच्यासाठी आपल्या पुस्तकात जो प्रयोग दिलेला आहे त्याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया। मी काय केले, 4 परीक्षा नळी इथं घेतलेल्या आहेत। 1 नंबरची परीक्षा नळी आहे, ओके, 1 नंबरची आहे, 2 नंबरची आहे, 3 नंबरची आहे आणि 4 नंबरची आहे। पहिली परीक्षा नळीबद्दल आता आपण बोलूया। पहिली परीक्षा नळीमध्ये मी काय केलं, उकळलेलं पाणी घेतलं आणि त्या उकळलेल्या पाण्यावर एक तेलाचा थर दिलेला आहे। इथं तुम्हाला पिवळ्या कलरचं दिसतंय, हा आहे त्या तेलाचा थर। आणि त्याच्यानंतर मी काय केलं, एक खिळा घेतला, लोखंडी खिळा घेतलेला आहे आणि त्या टेस्ट ट्यूबमध्ये टाकलेला आहे। मग इथं काय होतं, इथं तुमचं जो तेलाचा थर आहे तो थर का घेतलेला आहे, कारण की वातावरणामध्ये, या पूर्ण वातावरणामध्ये काय आहे, ऑक्सिजन आहे, ओके। या पूर्ण वातावरणामध्ये ऑक्सिजन आहे आणि या ऑक्सिजनमुळे, या ऑक्सिजनचा जो संपर्क आहे तो आपल्याला या लोखंडी खिळ्यासोबत टाळायचा आहे। मग ते टाळण्यासाठी आपण काय केलं, या टेस्ट ट्यूबमध्ये जो पाणी होतं, उकळलेलं पाणी होतं, त्याच्यावर असा तेलाचा थर दिलेला आहे, म्हणजे वरती तेल टाकलेलं आहे, तेल आपोआप पाण्यावर तरंगतं, हे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे। मग जर मी या पूर्ण सेटअपला, हा जो पूर्ण 1 नंबरचा सेटअप आहे त्याला मी काय केलं, त्याला मी भरपूर 4-5 आठवड्यासाठी त्याला असं ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मी त्याला बाहेर काढलं। तर मला एक गोष्ट तिथं निरीक्षण होते, ते निरीक्षण काय की हा जो तुमचा खिळा आहे तो एकदम कमी प्रमाणात गंजलेला तुम्हाला दिसेल। इतका जास्त प्रमाणात नाही, परंतु एकदम कमी प्रमाणात गंजलेला दिसेल। आणि त्याचं कारण आहे की उकळलेल्या पाण्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ऑक्सिजन हे शिल्लक होतं, त्याच्यामुळे थोड्याशा एकदमच कमी प्रमाणात तिथं तो गंजलेला दिसत आहे। आता मी दुसऱ्या सेटअपकडे जाऊया। दुसरं जे सेटअप दिलेलं आहे याच्यात काय केलं, मी मिठाचं द्रावण घेतलं। मिठाचं द्रावण म्हणजे मीठ घेतलं, मिठाला पाण्यामध्ये मिक्स केलं आणि त्या द्रावणामध्ये मी काय टाकलेलं आहे, परत खिळा टाकलेला आहे। आता जेव्हा मी दुसऱ्या सेटअपकडे जातो, हे जे दुसरं सेटअप आहे त्याच्याकडे जेव्हा जातो आणि त्या सेटअपला मी काय केलं,
4, 5, 6, 7 असे भरपूर आठवडे मी त्या सेटअपला ठेवलं. जेवढे या सेटअपला ठेवलेला होता तेवढाच या सेटअपला सुद्धा मी काय केलेलं आहे, ठेवलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मला आता काय ऑब्झर्व होईल की मिठाच्या द्रावणात जो मी खिळा ठेवलेला होता तो सर्वात जास्त गंजलेला होता. कारण की त्याला इथलं पाणी भेटत होतं आणि वातावरणामध्ये ऑक्सिजनसुद्धा त्याला भेटत होता. वातावरणातला ऑक्सिजन होता तो सुद्धा त्याला भेटलेला होता. आता मी तिसऱ्या सेटअपकडे जातो. जी तिसरी आपली मांडणी आहे त्याच्यात जातो. त्याच्यात मी कोणत्याच प्रकारचं पाणी वगैरे घेतलं नाही. मी काय केलं, फक्त त्याला असंच हवेच ठेवून दिलेलं आहे. मग हा जो खिळा आहे त्याला गंजण्यासाठी 2 गोष्टी लागत होत्या. एक लागत होतं ऑक्सिजन, त्याला हवेने तो ऑक्सिजन दिलेला आहे. परंतु अजून दुसरी गोष्ट लागत होती पाणी त्याला लागत होती. आता या सेटअपमध्येच तुम्ही विचार करणार की सर याच्यात तर पाणी आहेच नाही, म्हणजे हा गंजायलाच नाही पाहिला होता. परंतु आपण हीट चॅप्टरमध्ये पाहिलेलं होतं की वातावरणामध्ये सुद्धा पाण्याचे असे छोटे पार्टिकल्स असणार आहेत. ठीक आहे, आपण त्याला मॉइश्चर म्हणतो, आर्द्रता आपण त्याला म्हणतो. आणि त्या आर्द्रता जी आहे त्याच्यामधले पाण्याचे जे थेंब आहेत त्याच्यामुळे हा जो हवेमधला जो खिळा होता तो थोड्याफार प्रमाणात गंजलेला आहे. थोड्याफारच प्रमाणात गंजलेला आहे, एवढी जास्त गंजलेला नाही. जेवढा आपण मिठाच्या द्रावणामध्ये टाकल्यानंतर खिळा जेवढा गंजलेला होता त्या तुलनेत हा जो खिळा आहे तो गंजलेला नव्हता, परंतु गंजलेला होताच. म्हणजे तुम्हाला कंपॅरिझन समजते. कंपॅरिझन म्हणजे हा सर्वात जास्त गंजलेला आहे, हा थोडा कमी गंजलेला आहे, हा सर्वात कमी गंजलेला आहे. ठीक आहे, आता आपण 4 नंबरच्या सेटअपकडे आता आलेलो आहोत. या 4 नंबरच्या सेटअपमध्ये काय झालं, आपण एक खिळा घेतलेला आहे आणि हा जो खिळा आहे त्या खिळ्याला काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये हे जे ग्रीन कलरचं तुम्हाला दिसतंय ते आहे हवा व निर्जल कॅल्शियम क्लोराईड, अनहायड्रस कॅल्शियम क्लोराईड त्याला म्हटलं जातं. आणि वरून काय केलेलं आहे, आपण भूस लावून दिलेला आहे. मग या टेस्ट ट्यूबमध्ये, ही जी टेस्ट ट्यूब आहे या परीक्षा नळीमध्ये काय झालं, या परीक्षा नळीमध्ये आपण हा जो कॅल्शियम क्लोराईड टाकलेला आहे आणि तो काय आहे, अनहायड्रेस आहे, म्हणजे हवा व निर्जल कॅल्शियम क्लोराईड आहे. त्याच्यामुळे नेमकं काय झालं, पहिला मुद्दा, या टेस्ट ट्यूबमधून बाहेरून ऑक्सिजन अजिबात आलेला नाही, किंवा बाहेरून पाण्याचे जे ड्रॉपलेट आहेत, पाण्याचे ड्रॉपलेट म्हणजे जसं वातावरणात H2O असतो, आर्द्रता असते, ते जे बाहेरून H2O ची मात्रा आहे ती आलेली नाही. आणि या परीक्षा नळीमध्ये थोडीफार जी आर्द्रता उरलेली होती, हवेत पाण्याचे जे मॉलिक्यूल उरलेले होते ते सर्व काय केले, हा जो कॅल्शियम क्लोराईड आहे त्याने शोषून घेतलेले आहेत. म्हणजे या टेस्ट ट्यूबमध्ये H2O म्हणजे पाण्याचे एकही ड्रॉपलेट आता उरलेला नाही. थोड्याफार प्रमाणात, एकदम किंचित प्रमाणात ऑक्सिजन आहे. ओके, म्हणजे याच्यामध्ये फक्त त्याला ऑक्सिजन भेटत आहे थोड्याफार प्रमाणात, परंतु H2O अजिबात भेटत नाही. आणि आपलं म्हणणं एकच आहे की तुम्हाला जर गंजायचं असेल, तुम्हाला म्हणजे त्या खिळ्याला जर गंजायचं असेल तर त्याला 2 गोष्टी लागणार आहेत. एक ऑक्सिजन लागणार आहे आणि एक हायड्रोजन लागणार आहे. या कंडिशनमध्ये एकही पाण्याचा मॉलिक्यूल भेटलेला नाही. त्याच्यामुळे ही जी अरेंजमेंट आहे तिला जर तुम्ही 7-8 महिन्यानंतर सुद्धा पाहिलं तर जो लोखंडी खिळा आहे तो अजिबात गंजत नाही. ठीक आहे, या पूर्ण प्रयोगावरून एक गोष्ट तुमच्या लक्षात येते की तुम्हाला जर एखादा तुम्हाला जर लोखंड गंजवायचं असेल, त्याचं शरण करायचं असेल, तर त्या शरणसाठी एक तर तुम्हाला लोखंड लागेल, दुसरी गोष्ट लागेल तुम्हाला पाणी, आणि तिसरी गोष्ट लागेल तुम्हाला ऑक्सिजन. ओके, प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की गंजण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी लागतात. तर गंजण्यासाठी काय होतं, 3 गोष्टी लागतात. धातू लागतो म्हणजे तुमचा लोखंड आहे, दुसरं पाणी आहे आणि तिसरं आहे ऑक्सिजन. मग आता आपल्याला एक गोष्ट याच्यातून अजून ऑब्झर्व करायची आहे, ती काय आहे, ही जी गंजण्याची प्रक्रिया आहे ती रेडॉक्स रिॲक्शन आहे का नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. आणि जेव्हा एखादी वस्तू गंजते, या सेटअपमध्ये पहा, या सेटअपमध्ये जेव्हा तुमचा खिळा गंजतो, किंवा तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, तुमच्या घरामध्ये एखादी लोखंडी वस्तू असेल तर ती जेव्हा गंजते, तर गंजल्यामुळे काय होतं, गंजल्यामुळे त्याच्यावर एक लाल कलरचा, तांबूस कलरचा असा थर तुम्हाला दिसत असेल, तर जो थर आहे त्याला काय म्हटलं जातं, गंज असं म्हटलं जातं. ठीक आहे, पाहून घ्या पुस्तकात कशा पद्धतीने दिलेलं आहे.
धातूंच्या पृष्ठभागावर एक प्रकारचा तांबूस रंगाचा जो स्थायीरूप थर जमा झालेला असतो त्याला गंज असं म्हटलं जातं आणि त्याचं सूत्र आहे Fe2O3H2O. ठीक आहे. आता इथं जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडा बदल करूया. तो बदल काय, तर तो असतो Fe2O3.XH2O. तर हे जे सूत्र आहे ते सूत्र तुमचं आहे जो गंज जो आहे त्याचं हे सूत्र असतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं तुम्हाला जो एक्स दिलेला आहे, त्याचा अर्थ काय आहे. त्याचा अर्थ आहे 1, 2, 3, 4 आणि 5. म्हणजे 5च्या पुढेही असू शकतात, 9, 10, 11, 12 कितीही असू शकतात. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो एक्स आहे त्याचा 1, 2, 3, 4, 5, 6 काहीही असू शकतं. ओके. आणि हा जो फॉर्म्युला तुम्हाला दिलेला आहे हा प्रॉपर एकदम चांगल्या पद्धतीचा गंजचा फॉर्म्युला आहे. ओके. याच्यात फेरस ऑक्साईड आहे आणि एक्स टाईम H2O आहे. H2O म्हणजे पाण्याचे मॉलिक्यूल जे आहेत ते एक्स टाईम आहेत. एक्स टाईमचा अर्थ असतो 2 पट, 3 पट, 4 पट, 10 पट, 50 पट, कितीही पट असू शकतो. जर तुम्हाला परीक्षेमध्ये जर विचारलं की धातूचा जनरल फॉर्म्युला काय, तर लिहायचं आहे तुम्हाला Fe2O3.XH2O. ओके. नंतर तुम्हाला असं बी देऊ शकतात Fe2O3.H2O. H2O हा सुद्धा गंजचा फॉर्म्युला बरोबर आहे, हा सुद्धा फॉर्म्युला बरोबर आहे. तिसरं ऑप्शन देऊ शकतात तुम्हाला Fe2O3 3 टाईम H2O. तर हा सुद्धा फॉर्म्युला तुमचा बरोबर आहे. का आहे, कारण की एक्सचा अर्थ असतो 1, 2 आणि 3 काही असू शकतो, 1, 2, 3, 4, 5, 6 कितीही असू शकतो. पण जनरल फॉर्म्युला तुम्हाला हाच लक्षात ठेवायचा आहे. ऑप्शनमध्ये काही येऊ द्या, ऑप्शन तुम्हाला इतके क्लोज तुम्हाला दिले जाणार नाहीत. अजिबात टेन्शन घेऊ नका की असे ऑप्शन देतील. मी तुम्हाला फक्त सांगतोय की वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे गंजचा फॉर्म्युला हा डिफाईन केलेला आहे. ओके. मग आता नेमकी गंजण्याची प्रक्रिया जी आहे ती कशा पद्धतीने होते ते आता आपण पाहूया. आता तुम्हाला जी फिगर दिसते आहे त्याच्यात आपल्याला गंजण्याची जी प्रक्रिया आहे तिचा अभ्यास करायचा आहे. ओके. आणि आपल्याला काय काय लागणार आहेत, तुम्हाला पहिले लागणार आहे लोखंड. तसंच मी इथं लोखंडाची एक पट्टी घेतलेली आहे जी काळ्या कलरने तुम्हाला दिसते. ठीक आहे. दुसरी गोष्ट लागणार आहे, मला पाणी लागणार आहे. मग मी या लोखंडाच्या पट्टीवर पाण्याचा एक थेंब घेतलेला आहे. ओके. आणि आपल्याला तिसरी गोष्ट लागणार आहे ऑक्सिजन. म्हणजे हे पूर्ण सेटअप मी काय केलेलं आहे, वातावरणात ठेवलेला आहे, आणि वातावरणात ठेवण्याचा मुद्दा आणि हेतू एकच आहे की मला वातावरणातला जो ऑक्सिजन आहे तो इथं लागणार आहे. तिघी गोष्टी येऊन लागल्या तुम्हाला. तिघी गोष्टी आल्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे की नेमकी प्रक्रिया कशा पद्धतीने होते. आता ही जी लोखंडाची प्लेट आहे त्याचा फॉर्म्युला काय असतो, Fe त्याचा फॉर्म्युला असणार आहे. आणि त्याच्यावर असे आता मी 2 घेतलेले आहेत, 2 Feचे मॉलिक्यूल घेतलेले आहेत. हे दिसत आहेत तुम्हाला, हे 2 Feचे मॉलिक्यूल आहेत. आणि याच्या बाह्यतम कक्षेमध्ये हे असे मस्त इलेक्ट्रॉन फिरत आहेत. आता काय होणार आहे, तर पहिल्या प्रोसेसमध्ये काय झालं, ही जी तुमची लोखंडाची प्लेट होती याच्यामधून हे असे 2 Feचे ॲटम बाहेर आलेले आहेत. कशात गेलेले आहेत ते, तर निळ्या कलरचे जे पाणी दिसतंय त्या पाण्यात गेलेले होते. ही तुमची पहिली स्टेप झाली. आता हे Feचे ॲटम जे आहेत ते बाहेर आल्यानंतर काय करतील, त्यांच्यामधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत ते गमवतील. ओके. ते त्यांच्यामधून 2 इलेक्ट्रॉन हे बाहेर पडणार आहेत. आता मला एक सांगा, 2 इलेक्ट्रॉन जेव्हा बाहेर पडतात तेव्हा हा जो Feचा ॲटम आहे तो काय बनून जातो, जेव्हा 2 इलेक्ट्रॉन बाहेर गेले, ओके, म्हणजे हा बनून जातो +2. कारण की काय असतं, बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन होते, बाहेरच्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन असतील, परंतु बाहेरच्या कक्षामधले 2 इलेक्ट्रॉन गेले, मग त्या Feच्या ॲटमवर काय होणार आहे, तो पॉझिटिव्हली चार्ज राहणार आहे. आणि एक गेला तर +1 होईल आणि अजून एक गेला तर +2 होणार आहे. म्हणजे इथं काय होईल, हा जो पहिला दिसत होता तो Fe+2 झाला आणि हा जो दुसरा दिसत होता त्याच्यामधून सुद्धा 2 इलेक्ट्रॉन गेले म्हणजे Fe+2 झाला. आता हे +2 का झाले मी इथं जास्त एक्सप्लेन करत बसत नाही, कारण की बेसिकच्या लेक्चरमध्ये मी या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. बेसिकचं लेक्चर मी तुम्हाला हेच सांगून करत होतो कारण की मला पुढे अडचण यायला नको. आणि त्या लेक्चरमध्ये भरपूर 2-3 हजार व्ह्यूज आहेत त्याला. म्हणजे तुम्हाला ही गोष्ट क्लिअर झालेली आहे की 2 इलेक्ट्रॉन गेल्यानंतर जो Fe होता तुमचा
लोखंड होता त्याच्यावर आता +2 आलेले आहेत आणि इथं सुद्धा +2 आलेले आहेत. ही गोष्ट तुम्हाला क्लिअर झाली. पहिल्या स्टेपमध्ये काय झालं, लोखंडापासून बाहेर आले Feचे 2 ॲटम, त्याच्यानंतर त्यांच्यावरचे 2-2 इलेक्ट्रॉन सोडून गेले बिचारे आणि त्याच्यामुळे हा जो Feचा ॲटम होता तो काय झालेला आहे, Fe+2 झालेला आहे आणि इथं सुद्धा Fe+2 झालेला आहे. 2 ॲटम आपण बाहेर काढलेले होते. आता मी एक गोष्ट सांगतो की 2 इलेक्ट्रॉन जर गेले, 2 इलेक्ट्रॉन जर दिले गेले, 2 इलेक्ट्रॉन दिले गेलेले आहेत, तर ही जी तुमची प्रोसेस झालेली आहे ही कोणती प्रोसेस असेल, ज्याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन दिले जातात ती प्रोसेस असते तुमची. तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं ऑक्सिडेशन. काय म्हटलं जातं, ऑक्सिडेशन. आत्ताच आपण शिकलो होतो इलेक्ट्रॉन दिले गेले तर तिथं झालं ऑक्सिडेशन. आणि जिथं इलेक्ट्रॉन दिले गेले किंवा Fe जो होता तुमचा, Fe पासून तुमचं बनलेलं होतं, काय बनलेलं होतं, Fe+2 बनत होतं, त्या भागाला आता हे सर्व कुठं झालं, या भागामध्ये झालेलं आहे. तर या भागाला म्हटलं जातं धनाग्र किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हटलं जातं ॲनोड. ठीक आहे. ॲनोडवरची रिॲक्शन कंप्लीट झाली. ॲनोडवरची एकदम सिंपल रिॲक्शन आहे. Fe बाहेर पडला आणि 2 इलेक्ट्रॉन त्या बिचाऱ्याने देऊन टाकले. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झाल्यानंतर आता आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता धनाग्र भागाकडून आता आपण दुसऱ्या भागाकडे जाणार आहोत. दुसऱ्या भागात काय होतं, हा जो वातावरणातला ऑक्सिजन तुम्हाला दिसतोय हा काय करेल, एंट्री करेल. कशामध्ये एंट्री करणार आहे, पाण्याच्या ड्रॉपलेटमध्ये एंट्री करणार आहे. इथं मी तुम्हाला दिसतोय की O2 पाण्यात आलेला आहे. या संपूर्ण पाण्याच्या थेंबामध्ये 4H+ आयन सुद्धा असतात. या संपूर्ण पाण्याच्या थेंबामध्ये 4H+ आयन आहेत. आता हा 4H+ कसा आला मी ते तुम्हाला नंतर सांगेन, इथं त्याची काही गरज नाही. फक्त एक लक्षात राहू द्या की पाण्याच्या थेंबामध्ये 4H+ आयन आलेले आहेत. ठीक आहे. आता इथून हे जे तुम्हाला ब्ल्यू कलरचे दिसत होते ते इलेक्ट्रॉन बाहेर पडलेले होते या धनाग्रामध्ये. तर हे इलेक्ट्रॉन मस्त असे इथं आलेले आहेत. 4ही इलेक्ट्रॉन कसे अशा पद्धतीने इथं जमा झालेले आहेत. हे जे ब्लू कलरचे तुम्हाला दिसत आहेत ते 4 इलेक्ट्रॉन आहेत. इथं मी ते ब्लू कलरचे दाखवले होते. ते काय केले, त्यांनी पण वरती त्यांची रिॲक्शनमध्ये ते सहभागी झालेले आहेत. कोण कोण आलेला आहे, O2 हा पाण्यात आलेला होता, 4H+ आयन जे आहेत ते पाण्यात होते आणि हे जे इलेक्ट्रॉन स्टेप 1मध्ये निघालेले होते ते सुद्धा असे त्या रिॲक्शनमध्ये गेलेले होते. आता हे सगळे कंबाईन होतील, हे सगळे भाऊबंदकी यांची तयार होणार आहे आणि भाऊबंदकी यांची तयार झाल्यानंतर तुम्हाला भेटेल 2 टाइम H2O. H2O म्हणजे काय असतं, पाणी असतं. ओके. 2 H2Oचे ॲटम भेटलेले आहेत आणि या पूर्ण याच्यामध्ये या थेंबाच्या पूर्ण स्ट्रक्चरमध्ये ह्या सर्व रिॲक्शन होणार आहेत. ओके. इथं 2 H2O तयार झाले, दुसऱ्या ठिकाणी 2 H2O तयार झाले, तिसऱ्या ठिकाणी 2 H2O तयार झाले, संपूर्ण ठिकाणी या गोष्टी होणार आहेत. आता हे जी रिॲक्शन तुमची झालेली आहे ती ज्या पार्टमध्ये होते, समजा या पार्टमध्ये ती रिॲक्शन होत आहे, तर ही जी रिॲक्शन होती याच्यात तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली की हे जे 4 इलेक्ट्रॉन होते ते घेतले जात होते. या अभिक्रियेमध्ये त्या रिॲक्शन जी होती ते काय करत होते, 4 इलेक्ट्रॉन घेत होते. जशा पद्धतीने इथं 4 इलेक्ट्रॉन दिले जात होते तेव्हा ऑक्सिडेशन होतं, त्याच पद्धतीने इथं 4 इलेक्ट्रॉन घेतले जात होते, म्हणून तिला आपण म्हणू शकतो रिडक्शन रिॲक्शन. रिडक्शन रिॲक्शन आपण तिला म्हणतो. शरण तिला म्हटलं जातं. ठीक आहे, शपन तिला म्हटलं जातं. तर या शपनमध्ये काय होतं, 4 इलेक्ट्रॉन घेतले गेलेले आहेत आणि ज्या भागामध्ये ही तुमची रिडक्शन रिॲक्शन होत आहे त्या भागाला कॅथोड असं म्हटलं जातं किंवा त्याला म्हटलं जाईल ऋणाग्र. ठीक आहे. तर ही तुमची स्टेप नंबर 2 झालेली आहे. सिंपल आहे. ही तुमची स्टेप नंबर 1 होती, ही तुमची स्टेप नंबर 2 होती. आता इथं धनाग्र म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल आणि ऋणाग्र म्हणजे निगेटिव्ह टर्मिनल. ओके. तर पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये काय तयार झालेला होता, Fe+2 तयार झालेला होता. आता हा Fe+2ला एक आदत आहे, जेव्हा पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनल असतं तेव्हा पॉझिटिव्ह टर्मिनलवरचे जेवढे पण चार्ज असतात ते निगेटिव्ह टर्मिनलकडे जाण्याचा प्रयत्न करतात. मग हा Fe+2 जो होता तो सुद्धा कुठे येण्याचा प्रयत्न करतो, या कॅथोडकडे येण्याचा प्रयत्न करतो. चला आता याला आपण घेऊन येऊया. Fe+2 इथं आलेला आहे. तर
हा जो Fe+2 आहे जेव्हा ॲनोडपासून कॅथोडकडे येतो त्या रस्त्यामध्ये काय होतं ना, एक इलेक्ट्रॉन त्याचा अजून गमावला जातो. ठीक आहे, इथं त्याने ऑलरेडी 2 इलेक्ट्रॉन गमावले होते, आता अजून एक इलेक्ट्रॉन त्याने गमावला आणि इथं आलेला आहे. मग याच्यावर +2 चार्ज राहील का? तर नाही, तो +2 जो चार्ज आहे तो +3 झाला. किती झाला? +3 झाला. आता हा फक्त एकटा आला का? याला सोडून तर येणार नाही ना, तर हा दुसरा सुद्धा या कॅथोडकडे येण्याचा प्रयत्न केला आणि रस्त्यामध्ये काय झालं, एक इलेक्ट्रॉन गमावला गेला. म्हणजे इथं सुद्धा हा काय झाला, Fe+3. 2 Fe+3 आले. आपण दोनच Feवर काम करत होतो म्हणून 2 Fe3+ आले. आता इथं काय होईल, Fe+3 पहिला जो आलेला होता आणि दुसरा जो आलेला होता Fe+3 हे दोघं आलेले आहेत कॅथोडवर आणि यांची जी अभिक्रिया आहे ती 4 टाइम H2O सोबत होणार आहे. तर इथले 4 टाइम H2O कुठून भेटले? इथं जे 2 H2O बनत होते त्यांचे 2-2 मॉलिक्यूल आपण घेतलेले आहेत, म्हणजे 4 टाइम H2O तिथं बनलेला आहे. ठीक आहे, कॅथोडकडेच त्या गोष्टी होत होत्या, त्यांचा H2O बनलेला होता. तेच जे 4 टाइम H2O, इथं H2O ऑलरेडी प्रेझेंट होते, या पूर्ण भागामध्ये H2O ऑलरेडी प्रेझेंट होते आणि ते 4 टाइम H2O होते ते आता इथं अभिक्रिया करत आहेत. मग यांची अभिक्रिया होते आणि बनतो तुमचा Fe2O3 आणि बनतो, त्याला जॉईंट होतो H2O आणि या रिॲक्शनला बॅलन्स करण्यासाठी बनतात 4 टाइम हायड्रोजन प्लस आयन. ही सर्व तुमची अभिक्रिया आहे आणि Fe2O3 आणि H2O जो आहे त्याला म्हटलं जातो गंज. आता या गंजला कुठंतरी आपल्याला सेटल करायचं आहे. म्हणजेच कॅथोडवर काय होतं, कॅथोडवर तुम्हाला हा जो Fe2O3 आहे त्याचा असा लाल कलरचा थर तुम्हाला पाहायला भेटतो. तर हा अशा पद्धतीने तयार झालेला असतो. ठीक आहे, आता थोडासा रिवाईज करून घेऊया की आपण कोणकोणते पॉईंट याच्यात पाहिलेले होते आणि अशा पद्धतीने गंजण्याची प्रक्रिया झालेली होती आणि याच्यावर प्रश्न कशा पद्धतीने येतील ते आपण थोड्या लेट पाहूया, थोडंसं नंतर पाहूया. परंतु ही रिॲक्शन तुमची जर कंप्लीट झालेली असेल तर महत्त्वाचे पॉईंट नमूद करूया. तर याचा पहिला पॉईंट आपण पाहून घेऊया जे पुस्तकात दिलेलं आहे. पुस्तकात काय काय दिलेलं आहे. ठीक आहे, धनाग्र भागात काय झालेलं आहे, धनाग्र भागात ॲनोडपाशी Fe ऑक्सिडीकरण होऊन Fe+2 तयार होतो. लक्षात आलं, Fe सॉलिड होता, त्याचं काय झालेलं आहे, त्याचं झालेलं आहे ऑक्सिडीकरण झालेलं आहे. हा पॉईंट मी तुम्हाला पहिल्या भागात शिकवलेला होता. नंतर ऋणाग्र भागात O2चे शपन होऊन पाणी तयार होते, रिडक्शन झालेलं होतं. हा O2 दिलेला होता, हा 4 टाइम H+ आयन होता आणि 4 टाइम इलेक्ट्रॉन होते जे इथून चालू झालेले होते, इथून बिचारे बाहेर आलेले होते आणि त्याच्यापासून 2 टाइम H2O बनलेला होता ऋणाग्र भागात. धनाग्र भागाकडचे जे Fe2 होते ते कशात आलेले होते, ऋणाग्र भागात आलेले होते. Fe2 आयन जे होते ते धनाग्र भागातून स्थलांतरित होतात तेव्हा त्याची पाण्याशी अभिक्रिया होते व पुढे ऑक्सिडीकरण होऊन Fe+3 आयन त्यांचे निर्माण झालेले होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की असे येत होते ना, येताना काय झालं, एक इलेक्ट्रॉन त्यांचा गमावला गेलेला होता. नंतर Fe+3 आयनापासून अविद्राव्य तांबूस रंगाचे सजल ऑक्साईड तयार होते, त्यालाच काय म्हटलं जातं, गंज म्हटलं जातं. सजल ऑक्साईड म्हणजे त्याचा तो O3चा जो भाग होता ना तो ऑक्साईडचा भाग होता, ते पृष्ठभागावर जमा होते 2 टाइम Fe3O आणि ही जी अभिक्रिया होती मी ते तुम्हाला वरतीच लिहिलेली होती. ठीक आहे, वातावरणातील विविध घटकामुळे धातूचे ऑक्सिडीकरण होते, पर्यायाने त्यांची झीज होते आणि त्याला म्हटलं जातं शरण असं म्हटलं जातं. आणि हा जो पार्ट आहे तो तुमचा अत्यंत घातक पार्ट आहे. घातक पार्ट आहे म्हणून आपण काय करतो, जी वस्तू राहणार आहे ना तिला कधी कधी आपण ग्रीस लावतो, ऑइल लावतो. ऑइल आणि ग्रीस लावण्याचं कारण एकच आहे, वातावरणातला ऑक्सिजनचा संपर्क आपण टाळायचे आहेत. मी तुम्हाला इतकं क्लिअर केलेलं आहे, ऑक्सिजन आणि पाणी आने देणे का नाही, हे जर दोघे कॉन्टॅक्टमध्ये आले तर गंजणारच आहे. ठीक आहे, आता आपला पुढचा जो मुद्दा आहे तो आहे तुमचा खवचटपणा जो आहे. शेवटचा मुद्दा एकदम सिंपल मुद्दा आहे, याच्याबद्दल थोडं डिस्कस करूया. तर जो खवटपणा आहे, खवचटपणाच बोलत होतो मी, खवटपणा जो आहे, रॅन्सिडिटी आहे,
तिचं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. काय करायचं, तुम्ही तुमच्या घरी एखादं घी असेल ना, तुमचं तूप वगैरे असेल, घी वगैरे असेल, तर त्याला एका बॉलमध्ये ठेवा आणि त्याला मोकळं जर ठेवलं तर काही काळानंतर ना त्या घीमधून, तुपामधून वास यायला स्टार्ट होतं किंवा त्याचा जो त्याचा स्वाद आहे तो सुद्धा बदलतो. तर याचं कारण एकच आहे, वातावरणात ऑक्सिजन असतो, O2 सगळीकडेच फिरत असतो आणि हा ऑक्सिजन जो असतो या घीमधल्या मेद जे असतात ना त्यांच्याबरोबर अभिक्रिया तो करणार आहे आणि त्याच्या अभिक्रियेमुळे काय होतं, ऑक्सिडीकरण होऊन जातं त्या घीचं किंवा तुपाचं जे आहे ते ऑक्सिडीकरण होतं आणि त्याच्यामुळे त्याचा जो टेस्ट आहे ती बदलून जाते, त्याचं चवही बदलतं किंवा ते खराबही होऊन जातं, वासही त्याच्यामधून यायला लागतो आणि त्याच्यामुळे होणार आहे तुमचा खवटपणा तुमचा होणार आहे. ठीक आहे, रॅन्सिडिटी त्याच्यामुळे होणार आहे. म्हणून या घीमध्ये काय केलं जातं, जे किंवा अशा ज्या वस्तू आहेत जे ऑक्सिजनच्या संपर्कात येऊन त्यांची टेस्ट बदलणार आहे त्यांच्यामध्ये अँटीऑक्सिडंट टाकला जातो, प्रतिऑक्साईडचा त्याच्यामध्ये वापर केला जातो. इथून एक प्रश्न जनरली कॉमनली विचारला जातो की चिप्सच्या पाकिट जे असतात, चिप्स जे असतात ते तुम्ही खातात, चिप्स वगैरे, ठीक आहे, चिप्सचं पाकिट काय करतात, मध्ये त्याचे पदार्थ असणार आहेत. इथून हाच प्रश्न विचारला जातो, मध्ये जो पदार्थ आहे ते तुमचे चिप्स आहेत, तर याला काय केलं जातं, एकदम एअरटाईट पॅक केलं जातं आणि त्याच्यामध्ये जर हवा असेल ती हवेला काढण्यासाठी आपण त्याच्यात कोणता गॅस भरतो, नायट्रोजन गॅस त्याच्यामध्ये भरणार आहोत. ओके, तर चिप्सच्या पाकिटमध्ये कोणता गॅस असतो, नायट्रोजन गॅस. त्याचं आन्सर असणार आहे नायट्रोजन. जर राहिला तर ऑक्सिजन बिचारा गायब होऊन जाईल, याच्यामध्ये ऑक्सिजनच त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही. ओके, तर आता आपलं चॅप्टर कंप्लीट झालेलं आहे. आता थोडेसे याच्यावरचे एक्स्ट्रा MCQ पाहूया. याचे ऑलरेडी 50 MCQ आपण डिस्कस केलेले आहेत 1000च्या सिरीजमध्ये. ठीक आहे, आता आपण अजून एक्स्ट्रा याच्यातले MCQ पाहून घेऊया. आता आपला पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणता बदल हा भौतिक बदल आहे. भौतिक बदल आणि रासायनिक बदल आपण शिकलो होतो. पहिलं ऑप्शन आहे बर्फाचं पाणी होणं, अन्न शिजणं, फळ पिकणं आणि दुधाचं दहीत रूपांतर होणं. एकदम सिंपल प्रश्न आहे. बर्फाचं पाणी होणं याचं उत्तर असणार आहे, कारण की बर्फाचं जेव्हा पाणी होतं तेव्हा फक्त एका कंडिशनमधून दुसऱ्या कंडिशनमध्ये ते जातं आहे. अन्न शिजण्यामध्ये तो रिव्हर्स होणार नाही. फळ पिकण्यामध्ये एकदा फळ पिकलं तर तो काही परत जो कैरी असेल ती आंबा बनते, परंतु आंब्यापासून तुमची कैरी बनणार नाही. ठीक आहे, रिव्हर्स होणार नाही. हे लॉजिक मी तुम्हाला लेक्चर नंबर 1 मध्ये दिलेलं होतं. दुधाचं दह्यात रूपांतर होणं, एकदा दुधाचं जर दही बनलं तर दहीचं दूध बनत नाही, त्याच्यामुळे हा सुद्धा रासायनिक बदल असणार आहे. उत्तर राहील तुमचं बर्फाचं पाणी होणं. ठीक आहे, नंतर पुढचा पाहूया. चुनखडीला भरपूर उष्णता दिल्यावर घडून येणारी रासायनिक अभिक्रिया कोणत्या प्रकारची असते. चुनखडी काय असते, आपली काकोत्री. आपण भरपूर वेळेस विचारलेला आहे. काकोत्री जो आहे त्याला उष्णता आपण दिलेली आहे. उष्णता दिल्यानंतर CaO आणि त्याच्यापासून CO2 हा जो वायू आहे तो तुमचा बाहेर पडतो. ओके, तर एक आहे A आहे आणि B आहे. AB पासून A आणि B बनत आहे. तर ही कोणत्या प्रकारची रिॲक्शन आहे, ही अपघटन अभिक्रिया आहे. ओके, अपघटन अभिक्रियेचं लॉजिक होतं, ते बिचारे दोघं जवळ आलेले होते आणि जवळ आल्यानंतर दोघांचं ब्रेकअप झालेलं होतं. तर अशा पद्धतीचं आपलं लॉजिक होतं. नंतर पुढचा प्रश्न आहे की पुढीलपैकी कोणती अभिक्रिया शपन अभिक्रिया म्हणता येईल. शपन अभिक्रियेत काय होतं, शपन अभिक्रियेमध्ये तुमचं जो आहे, तर शपन अभिक्रियेमध्ये हायड्रोजन जो वायू असतो तो ॲड केला जातो. तेलाचं खवट होणं, आत्ता आपण पाहिलं खवटपणा जे आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनच्यामुळे खवटपणा होतो, तर हे ऑप्शन तुमचं येणार नाही. लोखंड गंजणं, याच्यामध्ये ऑक्सिजन चं इन्व्हॉल्वमेंट आहे, तर हे सुद्धा येणार नाही. कोळशाचे जळणं, आपण कोळसा घेतलेला होता आणि त्याला ऑक्सिजनच्या संसर्गात जाळलेला होता आणि कार्बन डायऑक्साईड त्याच्यापासून बनत होता, हे सुद्धा त्याचं येणार नाही. आणि वनस्पती तेलाचे वनस्पती तूप बनवणे, हे इतके वेळेस पाहिलेलं आहे. याच्यामध्ये हायड्रोजन वायू, आपण हायड्रोजन जो होता तो ॲड करत होतो, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 4. ओके, पूर्ण लेक्चर पाहिल्यानंतरच तुम्हाला या गोष्टी क्लिअर होतील. आपल्या शरीरात होणारी ऑक्सिडीकरण अभिक्रिया, तर ऑक्सिडीकरणची अभिक्रिया आहे. जरी तुम्हाला इथं उत्तर दिसत असेल तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो की लेक्चर नंबर 2 या 3 मध्ये एक बॉक्स मी तुम्हाला हायलाईट करून दिलेला होता. त्या बॉक्समधला हा प्रश्न आहे. अन्नाचं पचन याचं उत्तर राहणार नाही. प्रथिनांचे संश्लेषण याचं उत्तर राहणार नाही. ऑक्सिडीकरण जी अभिक्रिया आहे ती पेशी अंतर्गत श्वसनासाठी वापरली जाते.
ठीक आहे, एकदम सिंपल प्रश्न होता. फेरस क्लोराईडचे फेरिक क्लोराईडमध्ये रूपांतर ही या प्रकारची अभिक्रिया आहे. आता मागच्या लेक्चरमध्ये याच्याबद्दल मी डिस्कस केलेलं होतं. त्याच्यात काय होत होतं, फेरस क्लोराईड होता आणि त्याचं फेरिक क्लोराईडमध्ये रूपांतर होत होतं. तर ती जी होती ती सुद्धा तुमची ऑक्सिडीकरण अभिक्रिया होती. तर आता जे बोललेलं होतं त्याच्यामध्ये Fe+2चं रूपांतर Fe+3मध्ये झालेलं होतं आणि त्याच्यामध्ये काय करत होता, इलेक्ट्रॉन गमावला जात होता, इलेक्ट्रॉन दिला जात होता. ठीक आहे, जेव्हा इलेक्ट्रॉन दिला जातो तिला ऑक्सिडीकरण असं म्हटलं जातं. फेरस क्लोराईडमध्ये काय असतो, Fe+2 असतो आणि फेरिक क्लोराईडमध्ये काय असणार आहे, Fe+3 असणार आहे. ओके, तर ती ऑक्सिडीकरणची अभिक्रिया आहे, इलेक्ट्रॉन गमावला जातो. साखर तापवली असता ती काळी पडते का, ही कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे असा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर साखरबद्दल आपण बोललेलो होतो. साखरचं जे सूत्र होतं C12H22O11 हे त्याचं सूत्र होतं आणि त्याला आपण काय करत होतो, उष्णता देत होतो फक्त साखरला. ठीक आहे, हा A B सोबत होते आणि त्याच्यापासून A आणि B तयार होत होते. A आणि B काय होते, 12 कार्बन तयार होते, त्याच्यामुळेच काळापणा येत होता आणि 11 H2O बनत होते. ठीक आहे, तर हे सर्व जे होतं त्याच्यापासून A बनला आणि B बनला, तर ही अपघटन अभिक्रिया होती. सिंपल होतं. याच्याबद्दल मी लेक्चर नंबर 2मध्ये अभिक्रियांचे प्रकारमध्ये ही अभिक्रिया घेतलेली आहे, आधी ते पाहून घ्या, त्याच्यानंतर प्रश्न सॉल्व करायला या, नाही तर वाटेल की सरांनी जास्त स्पीडमध्ये शिकवलेलं आहे. घरातील तांब्याची किंवा पितळीची भांडी कलई करून वापरतात. कलईमध्ये भांड्यांना या धातूचे विलेपन केले जाते. ओके, प्रॅक्टिकल प्रश्न आहे. प्रॅक्टिकल प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जातात आणि याचं जे उत्तर आहे त्याच्यामध्ये काय होईल, तर त्याच्यामध्ये आपण वापरतो कथील. कथील जो धातू आहे, धातूचं विलेपन करण्यासाठी वापरतं. लोखंडाच्या गंजाचे सूत्र काय आहे, Fe2O3H2O हे याचं उत्तर राहणार आहे. याच लेक्चरमध्ये आपण पाहिलेलं आहे की Fe2O3 आणि H2O कशा पद्धतीने बनलेलं आहे. या ऑप्शनच्या जागेवर तुम्हाला असं सुद्धा देऊ शकतात, Fe2O3 आणि XH2O असं सुद्धा तुम्हाला देऊ शकतात, तेव्हा कन्फ्यूज व्हायचं नाही, हा तोच फॉर्म्युला आहे. ओके, खाद्यतेलाचे खवट होणे मंदावण्यासाठी पुढीलपैकी कोणता उपाय करावा. आत्ताच आपण खवटपणाबद्दल डिस्कशन केलेलं आहे. खाद्यतेल पुन्हा पुन्हा वापरावे याचं उत्तर राहील का, प्रतिऑक्साईडचा वापर करावा हे याचं उत्तर राहील. ओके, मोकळ्या हवेत जर आपण ठेवला तर ऑक्सिजनच्या रिॲक्शनमध्ये ते येईल आणि त्याच्यामुळे अजून ते खवट होईल. तेल खूप जुने झाल्यावर वापरावे असा काही जर राहत नाही. ओके, प्रतिऑक्साईडचा वापर त्याच्यामध्ये करावा लागतो. खालील अभिक्रिया कोणत्या प्रकारची आहे, 5वा प्रश्न आपण पाहूया. 5व्या प्रश्नामध्ये कॉपर ऑक्साईड आहे आणि H2 आहे, त्याच्याबरोबर कॉपर आणि H2O भेटत आहे. ठीक आहे, आता ही जी अभिक्रिया होती मी तुम्हाला जे रेडॉक्स रिॲक्शनचं लेक्चर झालेलं होतं त्याच्यामध्ये एकदमच हायलाईट करून सांगत होतो की ही अभिक्रिया आपल्याला महत्त्वाची आहे. याच्यामध्ये पहा काय होतं, ही जी अभिक्रिया आहे याच्याबद्दल आता मी इतकं एक्सप्लेन करत बसत नाही. रेडॉक्स रिॲक्शनचे जे पार्ट आहे त्याच्यात तुम्हाला जास्त पद्धतीचं मी एक्सप्लेन करून दिलेलं आहे. तर ही रेडॉक्स रिॲक्शन आहे, 100% आहे आणि ही विस्थापन अभिक्रियासुद्धा आहे. विस्थापनमध्ये मी शिकवलेलं होतं, म्हणजे याचं उत्तर राहणार आहे 1 आणि 2 दोघी. नवजात ऑक्सिजन असा दर्शवतात. नवजात जो ऑक्सिजन आहे ॲक्च्युअलमध्ये केमिस्ट्रीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर नवजात ऑक्सिजन जो असतो तो गोल याच्यात नाही दाखवत, चौकोनी असा ब्रॅकेट केला जातो. ठीक आहे, ऑप्शन याचं रॉंग पकडून घ्या, चौकोनी ब्रॅकेटमध्ये केला जातो. इथिल अल्कोहोलपासून ॲसिटिक ॲसिड तयार करण्याची अभिक्रिया या प्रकारची आहे. 7वा प्रश्न पाहूया. इथिल अल्कोहोलपासून ॲसिटिक ॲसिड तयार करण्याची अभिक्रिया. इथिल अल्कोहोल घेतलेला होता आणि त्याच्यापासून ॲसिटिक ॲसिड बनत होता, ही अभिक्रियासुद्धा मी तुम्हाला शिकवलेली आहे. तर ही जी अभिक्रिया होती ती मी तुम्हाला कधी शिकवलेली होती, जेव्हा मी ऑक्सिडीकरण शिकवत होतो. रेडॉक्स रिॲक्शनच्या लेक्चरमध्ये याबद्दल मी डिस्कस केलेलं आहे. इथिल अल्कोहोल होता तुमचा CH3 CH2 आणि काय होता OH होता, त्याचं रूपांतर नासेंट ऑक्सिजन, आपण नवजात ऑक्सिजनबद्दल बोललेलो होतो आणि CH3COOH त्याच्यापासून बनत होता. आणि या बाणावर काय होतं, बाणावर होता K2Cr2O7 आणि H2SO4. हे रेडॉक्स रिॲक्शनच्या याच्यामध्ये मी शिकवलेलं आहे. सिंपल आहे, ऑक्सिडीकरण याचं उत्तर होतं. म्हणजे तुम्हाला असा डाऊट नाही आला पाहिजे की मी काही पॉईंट सोडलेले आहेत. ठीक आहे,
शरीरातील जैवरासायनिक अभिक्रियांचा दर वाढवणारा पदार्थ कोणता असतो? हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं. रासायनिक अभिक्रियांचा दर हे जे चॅप्टर मी जेव्हा शिकवलं तेव्हा सांगितलं होतं की विकर त्याच्यामध्ये असतात. शरीरातला जैवरासायनिक अभिक्रियांचा दर वाढवणारा पदार्थ जो आहे तो विकरमध्ये आहे. पृथ्वीवरील सजीवांना सूर्याच्या अतिनील किरणापासून वाचवणारा वायू तो आहे तुमचा ओझोन. सिंपल आहे. 9व्याचं उत्तर आहे 4. आणि याचा रेफरन्ससुद्धा अभिक्रियांचा जो दर आहे त्याच्यामध्ये मी शिकवलेला आहे ओझोनबद्दल. ठीक आहे. अभिक्रियाकारकांचा कणांचा आकार लहान केला असता रासायनिक अभिक्रियेचा दरात पडणारा फरक काय असतो? ठीक आहे. तर याचं उत्तर आहे दर वाढतो. दर वाढतो कशा पद्धतीने वाढतो? मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं होतं. अभिक्रियांच्या दरमध्ये खडी साखर घेतली आणि साखरची भुकटी घेतली. कोणती लवकर वितळेल? तर साखरची जी भुकटी होती ती लवकर वितळेल, खडी साखर हळूहळू वितळेल. तर जसं जसं आपण बारीक करत जातो तसा तसा त्याचा दर वाढत जातो. कणांचा आकार जर बारीक केला तर दर वाढतो. आणि अभिक्रियांच्या दरमध्ये मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे. पोटॅशियम क्लोराईडच्या अपघटनातून ऑक्सिजन मिळवण्याच्या अभिक्रियेत कोणता उत्प्रेरक वापरतात असा प्रश्न विचारलेला आहे. पोटॅशियम क्लोराईडबद्दल उत्प्रेरकाच्या लेक्चरमध्ये हे आपला पॉईंट झालेला आहे. आणि याचं मॅग्नीज डायऑक्साईड याचं उत्तर होतं. मी काय करत होतो? पोटॅशियम क्लोराईडला मी अपघटन करत होतो, बिचारा बदलत नव्हता आणि इतूसं मी मॅग्नीज ऑक्साईड डायऑक्साईड टाकलं. ओके. डायऑक्साईड तिथं मी कटसुद्धा केलेला होता. हा शब्द एकदा तुम्ही पाहून घ्या. MnO2. ओके. मॅग्नीज डायऑक्साईड होता, मॅग्नीज ऑक्साईड होता. ठीक आहे. तर 11वाचं उत्तर आहे मॅग्नीज डायऑक्साईड. नंतर पुढचा प्रश्न पाहूया. कॉपर सल्फेट आणि Fe ही अभिक्रिया होती. इथं काय होत होतं? ह्या 4 अभिक्रिया लिहिलेल्या होत्या रासायनिक अभिक्रियांच्या प्रकारामध्ये. मी या सर्व अभिक्रिया लिहिलेल्या होत्या. याच्यामध्ये विस्थापन होत होतं. काय बनत होता? कॉपर तर वेगळा होत होता आणि FeSO4 बनत होता. याने काय केलं? हा A होता, हा B होता आणि आपला हा C होता. यांनी काय केलं? रिप्लेसमेंट केली, विस्थापित केलेली होती. याच्याबद्दल सुद्धा रासायनिक अभिक्रियांचे प्रकारमध्ये ही अभिक्रिया मी घेतलेली आहे. चुन्याची निवडी दुध्या रंगाची होणं ही कोणत्या वायूची कसोटी आहे? 13वा प्रश्न होता. कार्बन डायऑक्साईड चुन्याची निवडी जी होती काकोत्रीमध्ये काय होतं? काकोत्रीमध्ये कार्बन डायऑक्साईड बनत होता. ओके. आत्ता आपण पाहिलेलं होतं. काकोत्रीबद्दल आपण डिस्कससुद्धा केलेलं आहे. ओके. चुन्याची निवडी जी होती त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बनत होता. ओके. नंतर पुढचा प्रश्न पाहूया. पुढीलपैकी कोणते समीकरण संतुलित आहे? संतुलितबद्दल आपलं एकच लॉजिक आहे. राईट हँड साईडला जेवढे लोक असतील तेवढेच लेफ्ट हँड साईड भारतकडे जेवढे आहेत तेवढेच पाकिस्तानकडे पाहिजे. इथं यस पहा 1 आणि 2 आहे. इथं 2 यस आहे का? आहे. इथं H2 आहे आणि इथं O2 आहे. इथं किती झाले? 4 H2 झाले आणि हा 2 O झालेला आहे. म्हणजे ही समीकरण संतुलित नाही. ओके. नंतर पुढचं पाहूया. इथं 1 यस आहे, इकडे यस आहे, इकडे यस आहे, परंतु इकडं त्याला कट करण्यासाठी यस नाही, म्हणजे ही सुद्धा कट होईल. नंतर इथं पहा, इथं 2 यस आहेत. किती आहेत? 2 यस आहेत. आणि इथं एक तिसरा यस आहे. 3 यस आहेत. ओके आहेत. इथं 4 टाईम H2 आहे. इथं किती आहे? ते 2 यस आहेत. 2 यस आहेत. इथं 3च यस आहेत. म्हणजे इथं 4 यस होते, इकडं 3 यस आहेत, म्हणजे ही सुद्धा समीकरण संतुलित नाही. इथं पहा, इथं यस आहे आणि इथं हे 2 यस आहेत. 2 आणि 3 यस झालेले आहेत. 3 यस आहेत. नंतर इथं H2 किती आहेत? 4 H2 आहेत आणि इकडे O2 किती आहेत? 2 आहेत. तर 2 टाईम H2 हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 4थ्या नंबरची जे समीकरण आहे ते संतुलित आहे. रासायनिक समीकरणात हे चिन्ह काय दर्शवते? वरती जाणारा बाण काय दाखवतो? वरती जाणारा बाण तुम्हाला दाखवत आहे तुमचा झालेला आहे वायू, त्याचा निर्माण झालेला आहे. अभिक्रियेची दिशा अशा पद्धतीचा बाण दाखवतो. अवक्षेप खाली जाणारा बाण दाखवतो. ओके. स्थायूसाठी यस वापरतो आपण. तर वायू झालेला आहे. 15व्याचं उत्तर जे आहे तुमचं 3 आहे. ओके. CuSO4 झिंक, ZnSO4 कॉपर. कोणत्या प्रकारची अभिक्रिया आहे? विस्थापन अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत झिंक ऐवजी कोणता धातू वापरला तर विस्थापन अभिक्रिया घडून येणार नाही. सिंपल प्रश्न आहे. याच्यामधलं जे उत्तर आहे AG. कारण की ते जे आहेत विस्थापन कधी होतं? जेव्हा त्यांची पहिला अभिक्रियेचा दरचा पॉईंट
पकडून त्यांनी AG उत्तर दिलेलं आहे. कॉपर सल्फेटचे जलीय द्रावण कोणत्या रंगाचे असते? कॉपर सल्फेटचे जलीय द्रावणबद्दल आपण डिस्कस केलेलं होतं, ते निळ्या रंगाचे असते. वेगळा घटक ओळखा. 18वा जो प्रश्न आहे याच्यामध्ये H2O2, O3, केमेनोफोर काय होते याच्याबद्दल सुद्धा अभिक्रियेच्या दरमध्ये बोललेलो होतो. H2 याचं उत्तर आहे H2. ठीक आहे. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत, हा याचं जे आहे रेडॉक्स रिॲक्शनमध्ये तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला याचा रेफरन्स भेटेल. लोखंडाचे पत्रे गंजू नयेत म्हणून त्यांच्यावर कोणत्या धातूचा थर दिला जातो? भरपूर एक्झाममध्ये रिपीट विचारला जातो आणि याचं उत्तर आहे झिंकचा थर दिला जातो. पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास जी रासायनिक अभिक्रिया होते ती कोणत्या प्रकारची असते? याच्याबद्दल सुद्धा अभिक्रियांचा जे प्रकार होते, पहिले 4 प्रकार होते, त्याच्यामध्ये आपण ही अभिक्रिया कंप्लीट केलेली आहे. अपघटन अभिक्रिया ती असते. अशा पद्धतीने हे 20 केलेले आहेत. इकडं अजून 5 केलेले आहेत, म्हणजे टोटल 25 प्रश्न आणि जो 1000ची सिरीज होती त्याच्यातले 50 प्रश्न, त्याच्यानंतर टेस्ट सिरीजमधले 25 प्रश्न, असे आपण या चॅप्टरवरती 100 प्रश्न कंप्लीट केलेले आहेत. ओके, आणि एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आता हे चॅप्टर आपण एंड करूया. धन्यवाद.